मी मुरुमकर दत्तात्रय सदाशिव, फुल टाइम इन्स्ट्रक्टर राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। मी आज आपणाला इयत्ता 12वी क्लिनिकल पॅथॉलॉजी, हिमॅटॉलॉजी आणि ब्लड बँक या विषयातला टॉपिक क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू हिमॅटॉलॉजी ह्या विषयाबद्दल आपणास मी आज डिस्कस करत आहे। डेफिनेशन ऑफ हिमॅटॉलॉजी। हिमॅटॉलॉजी म्हणजे काय? तर इट इज द ब्रँच ऑफ सायन्स कन्सर्न विथ द स्टडी ऑफ ब्लड, इट्स कंपोनेंट्स, कोयागुलेशन्स, blood forming tissues and the disorders associated with them is called as hematology. For example, heme, H-A-E-M, heme means blood and logy is equal to, किंवा logy means to study. तर ह्या हिमॅटॉलॉजीच्या व्याख्येमध्ये, या डेफिनेशन्समध्ये हिमॅटॉलॉजीमध्ये काय पाहिलं जातं, कशाचा स्टडी या ठिकाणी प्रायोरिटीनं केला जातो हे आपण या ठिकाणी पाहत आहोत। हिमॅटॉलॉजी म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असणाऱ्या ब्लडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कंपोनंट्स आहेत त्या कंपोनंटचं कोयागुलेशन, ते कंपोनंटमध्ये प्रेझेंट असणारं ब्लड फॉर्मिंग टिश्यू की ब्लड निर्माण करणारे घटक, त्यानंतर त्या रक्ताच्या वेगवेगळ्या असणाऱ्या डिसऑर्डर्स ॲसोसिएटेड विथ देम इज कॉल्ड ॲज हिमॅटॉलॉजी। हिमॅटॉलॉजीचं ॲनालिसिस ज्यावेळेला पाहिलं जातं, ह्या ॲनालिसिस स्ट्रक्चरमध्ये the structure and functions of cell and their precursors in the bone marrow, बॉडीमध्ये प्रेझेंट किंवा ब्लडच्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेल, त्या सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, त्या सेलचं फंक्शनिंग काय आहे हे पाहण्यासाठी बोन मॅरोच्या डीप बोन मॅरो कॅव्हिटीमध्ये ह्या सेलची निर्मिती केलेली असते। Second one, the analysis of chemical constituents of plasma or a serum intimately link with blood cell structure and its functions. कि bodily ज्या chemical substances which are provided by our dietary specimens of human body, जे प्रोव्हाइड केलेले घटक असतात, ह्या घटकांचा डायरेक्टली और इनडायरेक्टली सपोर्ट टू फंक्शन्स ऑफ ब्लड्स किंवा फंक्शन्स ऑफ स्ट्रक्चरल सेल्स यासाठी येत असतो। थर्ड वन, स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ प्लेटलेट्स अँड प्रोटीन्स इन्व्हॉल्व्ड इन ब्लड कोयागुलेशन रिॲक्शन। इन आवर बॉडी प्रेझेंट असणारं जे ब्लड आहे, ह्या ब्लडमध्ये जे प्रोटीन आणि प्लेटलेट नावाचे जे दोन सबस्टन्सेस प्रेझेंट येतात, ह्या दोन सबस्टन्सेसमुळं रक्तामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या कोयागुलेशनच्या प्रोसेस कशा पद्धतीनं ॲडॅप्ट होतात हे या ठिकाणी पाहिलं जातं। त्यानंतर स्टडी ऑफ चेंज इन वन ऑर मोर कंपोनंट ऑफ ब्लड ड्यू टू हिमॅटॉलॉजिकल डिसीजेस ऑर मॅन्युफॅक्चर। जे हिमॅटॉलॉजिकल डिसीजेस आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे रक्तामध्ये येणारे दोष, त्याला आपण म्हणतो हिमॅटॉलॉजिकल डिसीजेस। आणि अशा प्रकारचं जे मॅनिफिकेशन बॉडीमध्ये घडतं, हे करण्यासाठी हिमॅटॉलॉजिकल स्टडी करणं आपल्याला त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे। दी हिमॅटॉलॉजी लॅबोरेटरी डील्स विथ, हिमॅटॉलॉजी लॅबोरेटरी डील्स विथ मीन्स ही कशाचा अभ्यास करणारी शाखा आहे, तर यामध्ये with routine determination of total number of cells, रक्तामध्ये सामावलेल्या वेगवेगळ्या पेशींचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे। मग आपल्या रक्तामध्ये
ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स बॉडीमध्ये आहेत, उदाहरणार्थ रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल, रेटिक्युलोसायटिक सेल अँड प्लेटलेट्स, ह्या 4 प्रकारच्या मेनली ब्लड कॉन्स्टिट्यूशन्स म्हणून ह्या त्या ठिकाणी प्रेझेंट येतात। याबरोबर जर आपण पांढऱ्या पेशींचा विचार केला की जिला आपण WBC म्हणतो, जिचं अनादर नाव लिकोसायटिक सेल आहे, ह्या लिकोसायटिक सेल जेव्हा आपण रक्तामध्ये पाहतो त्या पुन्हा 2 प्रकारामध्ये खऱ्या अर्थानं विभागलेल्या असतात। पहिला जो विभाग येतो त्यांचा ग्रॅन्युलोसायटिकचा आणि दुसरा विभाग येतो त्यांचा अग्रॅन्युलोसायटिकचा। ग्रॅन्युलोसायटिकच्या सेल या पुन्हा 3 पार्टमध्ये विभागल्या जातात। त्यांच्यामध्ये न्यूट्रोफिलिक स्ट्रक्चर येतं, बेसोफिलिक स्ट्रक्चर येतं आणि इओसिनोफिलिक स्ट्रक्चर येतं। अग्रॅन्युलोसायटिक सेल ज्यावेळेला आपण ऑब्झर्वेशन करत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात, एक लिम्फोसायटिक आहे आणि दुसरं मोनोसायटिक आहे। आता ह्या प्रकारच्या सेलचा स्टडी हा आपण रेग्युलर रुटीनली आपल्या लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसमध्ये ह्याला आपण नियमितपणे या ठिकाणी हाताळत असतो आणि हे करत असतो। त्यानंतर इन सर्क्युलेशन्स मीन्स ब्लड सर्क्युलेशनमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ह्या सेल्स आहेत। देन हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन अँड डिफरंट काउंट ऑफ लिकोसाइट बेस्ड ऑन स्टडी ऑफ स्टेन स्मिअर विथ द हेल्प ऑफ डिटेक्टिंग मॉर्फोलॉजिकल abnormality of various cells seen in the peripheral blood circulation, की ज्या वेळेला अशा एका रक्ताचा आपण पेरिफेरल ब्लड स्मिअर बनवतो, म्हणजे रक्ताचा एक ड्रॉप आपण काचेच्या स्लाइडवर घेऊन त्याचा ज्या वेळेला आपण असा थीन असा एक स्मिअर बनवतो, त्या स्मिअरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेलचं ऑब्झर्वेशन करताना अंडर मायक्रोस्कोप ज्या वेळेला आपण याला 100x ऑइल इमल्शन ऑब्जेक्टिव्ह खाली ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेला ह्या रक्तामध्ये असणाऱ्या पेशी ह्या नॉर्मल आहेत का ॲबनॉर्मल आहेत हे स्ट्रक्चरली आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येतं। म्हणजे हा स्टडी खऱ्या अर्थानं हिमॅटॉलॉजिकल स्टडीमध्ये हा एक इम्पॉर्टन्स म्हणून या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ हिमॅटॉलॉजी, आता ह्या हिमॅटॉलॉजीचे जे काही इम्पॉर्टन्स आहेत लॅबोरेटरी व्यवसायासाठी किंवा प्रायोरिटीने त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे टू नो द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ ब्लड। ब्लड इज ए डिफरंट टाइप्स ऑफ कंपोनंट्स दे आर प्रेझेंट इन ब्लड। मग या रक्तामध्ये प्रेझेंट असणारे कंपोनंट कोणकोणते आहेत? उदाहरणार्थ यामध्ये फक्त सेल आहेत एवढंच आहे का? असं अजिबात नाही। यामध्ये जशा तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रेटिक्युलोसायटिक सेल, प्लेटलेट्स ह्या जशा प्रेझेंट आहेत यांच्याच बरोबर या रक्ताच्या शॅम्पलमध्ये प्लाझ्मा आणि सिरम हे लिक्विड पार्ट हे 2 घटक आणखी यामध्ये सामावलेले असतात। दुसरा मुद्दा टू नो द नॉर्मल अँड ॲबनॉर्मल मॉर्फॉलॉजी ऑफ द ब्लड सेल। हिमॅटॉलॉजिकल स्टडी ज्या वेळेला आपण प्रिपेअर करत असतो या अभ्यासक्रमामध्ये पाहत असताना ज्या वेळेला वी आर मेकिंग और वी आर प्रिपेअरिंग ए ब्लड स्मिअर ऑन ए क्लीन अँड ड्राय ग्लास स्लाइड, when we are staining the slide and observing the slide under microscope, जेव्हा आपण अशा रक्ताचा एक ड्रॉप घेऊन काचेच्या स्लाइडवर त्याचा पेरिफेरल थीन असा स्मिअर बनवतो, दॅट स्मिअर इज अ ट्रान्सपरंट। त्याला स्टेन केल्यानंतर त्या स्लाइडचं अंडर मायक्रोस्कोप जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करत असतो तेव्हा त्यामध्ये दिसणाऱ्या रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल आणि सायमल्टेनियसली यामध्ये कधी प्लेटलेट्स पण दिसतात। पण ह्या प्लेटलेट्स दे आर सीन लाईक अ ब्लॅक कलर ग्रॅन्युलाई। डिफरन्शिएटेड WBC यावेळेला यामध्ये दिसतात। त्या WBC ह्या 5 प्रकारामध्ये विभागलेल्या आहेत आणि ह्या पेशीचं नॉमेनक्लेचर, पेशींचं आयडेंटिफिकेशन हे त्या पेशींच्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या न्यूक्लियसच्या आकारमानावरून ठरलेलं असतं। पेशीच्या आकारमानामध्ये उदाहरणार्थ एक डायग्राम तुम्हाला एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी दाखवतो। ही सपोज एक सेल आहे, या सेलमध्ये प्रेझेंट असणारा हा न्यूक्लियर पार्ट आहे, म्हणजे इज ए न्यूक्लियस हे लोब्यूल आहे
की सेगमेंटेड लाईक स्ट्रक्चर, याच्या सभोवताली ग्रॅन्युल्स आहेत आणि यामध्ये हे सायटोप्लाझ्मिक लेअर आहे. मग यामध्ये हे जे न्यूक्लियस प्रेझेंट आहे दे कांट बी ओव्हरलॅप टू इच अदर, but they are situated in structure of cell as a segment like nature. की मण्याची माळ गुंपल्यासारखा न्यूक्लिअर स्ट्रक्चर दिसतो, म्हणजे हे न्यूट्रोफिलिक सेलचं आपण स्ट्रक्चर पाहतो. म्हणजे अशा 5 प्रकारच्या पेशी, या पेशींच्या बरोबरीनं रेड ब्लड सेल आपल्याला दिसते. मग आता रेड ब्लड सेल आपल्या स्ट्रक्चरमध्ये कशी आहे? इट इज अ राउंडेड, ही राउंडेड सेल आहे. इट इज अ व्हॅक्युलेटेड डिश लाईक स्ट्रक्चर, but a red blood cell is a non-nucleated cell. There is a no nucleus. यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही, ही नॉन न्यूक्लिएटेड सेल आहे. आणि यामध्ये जे ॲबनॉर्मॅलिटी येते म्हणजे काय होतं, या पेशीचा आकार बदलतो. ही पेशी कधी लहान होते, त्यामध्ये श्रिंकेज येतं. पेशी मोठी झाली, मॅग्लोसायटिक ॲनिमिक स्ट्रक्चर निर्माण होतं. कधी पेशीचा आकार सिकलिंग टाईप येतो आणि आपण त्याला सिकल सेल ॲनिमिया असं म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमिक इन्फेक्शनमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरल इफेक्टमध्ये ह्या पेशीचा आकारमान या ठिकाणी आपला त्या ठिकाणी बदलून जातो आणि बदललेल्या परिणामामुळं ह्या पेशीचं स्ट्रक्चर ह्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर होतं. तिसरा मुद्दा आहे, इट हेल्प द डायग्नोसिस ऑफ व्हेरियस ॲनिमिया. जे आत्ता सांगत होतो तोच, की वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमिक स्टेजेसचं डायग्नोसिस करण्यासाठी आपल्याला मॉर्फॉलॉजी ऑफ सेल स्टडी करणं हे या ठिकाणी प्रायोरिटीनं गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा आपण मॉर्फॉलॉजिकल स्टडी याचा क्लिअर करतो त्यावेळेला ह्या सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमियाचा इफेक्ट सेलवर काय झालेला आहे, पेशीचा आकार कसा झालेला आहे, पेशीचं आकारमान कोणत्या कारणाने बदललेलं आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं असतं. पुढचा मुद्दा, इट हेल्प टू नो अबाउट व्हेरियस ब्लिडिंग डिसऑर्डर्स. मग आता ब्लिडिंग डिसऑर्डर्स ह्या ब्लडमधले आलेल्या असतात. उदाहरणार्थ एखादा पेशंट आहे, एखाद्या पेशंटचं ब्लड आपण पंक्चर केलं, ब्लड यायला लागलं तर हे बराच वेळ ब्लड थांबत नाही. यामध्ये कोॲग्युलेशन फॅक्टरची एरर आहे. एखाद्या पेशंटला आपण पंक्चर केलं तर ब्लड बाहेर येत नाही, मग त्याही वेळेला त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असला पाहिजे. ज्या ब्लिडिंगच्या डिसऑर्डर्स आहेत की ज्या वेळेला ब्लड आर फ्लो फ्रीली, जेव्हा शरीरातलं ब्लड उजेस होत असताना हे फ्रीली फ्लो होत नाही, त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येतात. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स त्यामध्ये येत असतात, ह्या कॉम्प्लिकेशनचे रिझन काय आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी हेमॅटॉलॉजिकल स्टडी या मुद्द्यांना धरून आपल्याला गरजेचा असतो. पुढचा मुद्दा, इट इज अ नेसेसरी टू डायग्नोज व्हेरियस ब्लड इन्फेक्शन्स. की ब्लडमध्ये प्रेझेंट असणारे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स हे रक्तामध्ये होतात. उदाहरणार्थ मलेरियल इन्फेक्शन झालं, आपण सहजासहजी बोलत असतो की याला मलेरिया झाला. मलेरिया झाला म्हणजे काय झालं, मलेरियल पॅरासाइट जो बाईट तुम्हाला केला, त्याने जो इन्फेक्टेड ऑर्गन तुमच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केला, त्यामुळं तुमच्या शरीरामध्ये तुमच्या रक्तामध्ये प्रेझेंट असणाऱ्या तांबड्या पेशींच्या आकारमानावर त्याचा परिणाम होतो. पेशींचं आकारमान बदललं, पेशींचं स्ट्रक्चर बदललं, ही राउंडेड व्हॅक्युलेटेड डिश लाईक फ्लॅट सेल जर आली नाही, पेशीचा आकार बदललं, त्या पेशी प्रवाहामध्ये ऑब्स्ट्रॅकल निर्माण करणारे घटक असतात. मग जसा रक्ताचा प्रवाह जर सुरळीत चालला नाही, ह्या पेशींच्या ऑब्स्ट्रॅकल्स त्यामध्ये आले तर ह्या ऑब्स्ट्रॅकलमुळे त्या ठिकाणी क्रसिंग होतं आणि बॉडी वॉर्मिंग होत असते. म्हणजे दीज आर द क्लिनिकल सिम्पटम्स की वेन वी आर गोइंग टू स्टडी ऑफ ॲबनॉर्मॅलिटी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ब्लड सेल्स, दोज आर प्रेझेंट इन आवर ब्लड. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, इट हेल्प डायग्नोसिस ऑफ व्हेरियस ब्लड डिसीजेस. आता हे ब्लडमधले इन्फेक्शन आणि ब्लडमधले विकार, ह्या विकारामध्ये जे डिसीजेस म्हणजे रोग, की रक्तामध्ये दोष निर्माण झाला की आपण त्या क्रिटिकल स्टेजला म्हणत असतो की या ठिकाणी आता त्या ब्लडमध्ये काहीतरी इम्प्युरिटी निर्माण झालेली आहे, काहीतरी दोष यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि अशा प्रकारचे जे दोष त्यामध्ये येतात,
मलेरिया एखाद्या पेशंटमध्येच जडला म्हणजे मलेरिया इफेक्ट ऑन ब्लड सेल, तो सेलवरती परिणाम करतो. सेलचं आकारमान बदललं, क्रशिंग झालं, बॉडीला वॉर्मिंग येतं, आपण म्हणतो अंगामध्ये ताप आला. मलेरिया हा 3 स्टेजेसमध्ये कन्व्हर्ट केलेला असतो, विभागलेला असतो. तुमच्या बॉडीला पहिल्यांदा वॉर्मिंग येईल, कोल्ड, हॉट अँड स्वेट अशा 3 प्रकारच्या स्टेजेस ह्या पॅरासायटिक इन्फेक्शनमध्ये, मलेरियल इन्फेक्शनमध्ये आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात आणि मग त्या क्रिटिकल स्टेजला आपण मलेरियल पॅरासाईट बॉडीमध्ये प्रेझेंट आहे हे आपलं अनुमान त्या ठिकाणी आपण काढत असतो. म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टडीसाठी हिमॅटॉलॉजिकल स्टडी प्रॉपर पद्धतीनं करणं हे आपलं गरजेचं आहे. आणि म्हणून हिमॅटॉलॉजी ह्या पेपर पाहत असताना आपण हिमॅटॉलॉजीचं इंट्रोडक्टरी पार्ट हा इम्पॉर्टंट म्हणून आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व करत आहोत. त्यानंतर इट हेल्प डिटर्मिनेशन ऑफ ब्लड पॅरासायटिक इन्फेक्शन हा मुद्दा इथं आला. पॅरासाइट्स आता आपल्या बॉडीवरती इफेक्ट करणारे पॅरासाइट जसे एक्सटर्नल असतात तसे इंटरनल पण असतात. जसे एक्सटर्नल पॅरासाइट आपला कोणकोणते माहीत आहेत? एक मुद्दा आपला एक्सटर्नल पॅरासाइट एक प्लास्मोडियम म्हणजे डास, हा सर्वांना परिचित आहे. दुसरा एक्सटर्नल पॅरासाइट बग्स, ढेकोन. तिसरा मुद्दा टिक म्हणजे गोचिड. चौथा मुद्दा हेड लाऊस की डोक्यामध्ये किंवा कपड्यामध्ये सापडणाऱ्या उवा. हे पॅरासाइट आपल्या बॉडीला पेनिट्रेट करत असतात. इंटरनली पॅरासाइट पण आपल्या बॉडीमध्ये असतात की जे आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असणाऱ्या इंटेस्टाईनच्या पार्टला, पॅरासाइटच्या माउथला हुक्स असतात, त्याला आपण हुक्स किंवा सकर्स असं म्हणत असतो. ह्या हुकच्या माध्यमातून तो इंटेस्टाईनचा इंटरनल पार्टला पेनिट्रेट करतो आणि तो आतमध्ये चिटकतो. आपण डायजेस्टिव्ह पार्टमधून आपण डायटरी स्पेसिमनमध्ये ज्या ज्या प्रकारचे डायटरी सबस्टन्सेस आपण इंटेक करतो ते तो इंटायर करत असतो. म्हणजे आपली प्रकृती खालावते आणि पोट फुगतं. म्हणजे आपलं पेशंट अशा पद्धतीनं आला की डॉक्टर त्याला चेक करून सांगतात की तुमच्या ह्या बाळाच्या पोटामध्ये जंत आहेत. मग हे जंत बॉडीमध्ये कुठून गेले? जंत आहेत म्हणजे काय आहे? दीज आर दी इंटरनल पॅरासाइट्स, दोज आर प्रेझेंट इन ह्युमन स्टमक. म्हणजे हिमॅटॉलॉजिकल स्टडी करत असताना आपण यामध्ये इंटरनली आणि एक्सटर्नली जे पॅरासाइट्स बॉडीवरती परिणाम करणारे घटक आहेत यांचा पण अभ्यास आपण या ठिकाणी प्रायोरिटीनं करत असतो. इट हेल्प इन द ट्रीटमेंट ऑफ व्हेरियस इन्फेक्शियस डिसीजेस अँड ब्लड रिलेटेड डिसऑर्डर्स. या पुस्तकामधून, या टॉपिकमधून अशा काही घटकांचं आपल्याला ज्ञान होतं की आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारे किंवा झालेले वेगवेगळे इन्फेक्शियस डिसीजेस इन्फेक्शियस आहे की जसं लॅबोरेटरीमध्ये आलेला प्रत्येक ईच अँड एव्हरी टाईप्स ऑफ स्पेसिमन, यू हॅव टू ट्रीट ऑल टाइप्स ऑफ स्पेसिमन की ट्रीट इट पोटेन्शियली दे आर इन्फेक्शियस. की पहिल्यांदा येणारा प्रत्येक शॅम्पल हा जो आपल्या लॅबोरेटरीमध्ये आलेला आहे तो इन्फेक्शियसच आहे असं समजून जेव्हा आपण त्याला ट्रीट करतो त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण सेफ असतो. म्हणजे लॅबोरेटरी व्यवसाय करताना अनेक बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास, अनेक बारीक सारीक गोष्टींची काळजी, फर्स्टली सेल्फ प्रिकॉशन हे सर्वात इम्पॉर्टंट असतं आणि हे हिमॅटॉलॉजी हा पेपर आपल्याला सांगत असतो. इट हेल्प इन मेडिको लिगल केसेस, फॉर एक्झाम्पल ब्लड ग्रुपिंग, DNA टेस्टिंग इत्यादी. आता याच्यामध्ये ज्या वेळेला आपण ज्या इन्व्हेस्टिगेशन्स आपण लॅबोरेटरीमध्ये करत असतो, उदाहरणार्थ एखाद्याचा आपण रक्तगट केला आणि रक्तगट करताना आपण नेहमी घाई करत असतो. 100% तुमचं कन्फर्मेशन तुमच्या स्लाईडवर आल्याशिवाय रक्तगट आपल्याला तो डिक्लेअर करता येत नसतो, कारण त्या ठिकाणी अनेक गोष्टी संभावू शकत असतात. आपण घाई गडबडीमध्ये एखाद्या ड्रॉपच्या बाजूला सपोज अँटीजन ए, अँटीजन बी आणि अँटीजन डी आपण वापरले, पण एका बाजूला जर त्या पेशंटच्या रक्तामध्ये क्लम्पिंग म्हणजे अग्लुटिनेशन हे लवकर आलं नाही, आपण म्हणतो हा रक्तगट निगेटिव्ह आहे. पण निगेटिव्ह रक्तगट असा सहजासहजी आपल्याला देता येत नसतो.
त्यासाठी आपण पुढची प्रोसिजर अवॉइड केली पाहिजे. त्याला आपण त्या सेल वॉश करून घ्या, त्याला अँटी डी पुन्हा सेल वॉश करून ट्यूब पद्धतीनं करा, त्याला कुम्स रिएजंट आणा, कुम्स टेस्ट त्यामध्ये प्रोव्हाइड करा, सेल 3 वेळा वॉश करून त्याच्या प्रॉपर सेल बाजूला घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही अँटीजन टेस्ट तयार करा. हे अँटीजन टेस्ट आणि हे करत असताना की या वेळेला हे प्रॉपर पद्धतीनं करा, कारण याच्यामध्ये कधी कधी लिगल ॲक्शन्स, लिगल प्रॉब्लेम्स हे आपल्यावर येत असतात आणि हे येऊ नये यासाठी DNA टेस्टिंग करताना आणि ब्लड ग्रुपिंग इन्व्हेस्टिगेशन करताना आपण नेहमी काळजीपूर्वक या पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन अगदी पूर्ण स्टडीडी, शांत चित्ताने, पूर्ण अभ्यास वृत्तीने आपण लॅबोरेटरीमध्ये केले तर लॅबोरेटरी व्यवसायामध्ये आपल्याला अशा लीगल केसेसला कधीही सामोरं जाण्याची वेळ येत नाही. म्हणजे हेमॅटॉलॉजिकल स्टडी हा अतिशय इम्पॉर्टंट इंट्रोडक्टरी टॉपिक आहे हा पेपर आपला शिकत असताना. आता आज आपण या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट टाईम आपण पुढचा कंटेंट करू. थँक्स.